नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी
काय
हरिभक्त परायण नारायण महाराज, हरिभक्त परायण रामभाऊ महाराज. विषय
Hare
जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी तुका म्हणी सत्य कर्म भावे साय घातली अभय नरका जाणे पांडुरंग करू प्रथम कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिते नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं दृष्ट्वा तवद सुखदहस्तवदनं भवति सकल पापनाशनं संतोषयते मधो मधुरवाणी सोमेश्वर गिरी मनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पीतिरी अवतार घेतला जगिता पीतिरी गुरु सेवा साधना गोदा तटी करी मोक्षु जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु रामगिरी विठ्ठल समचरण सरोजं चंद्र नीलांबुदाभं जगननीतपानि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवल समिट्ठलं चिन्तयामि मनोजं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पश्चिमे शिवाहे गोदावरी आणि गंगा शोधोनी काढली बेट पवित्र जागा अशा ठिकाणी कोण योग्य ब्रह्मचारी मिळाले नमस्कार माझा सद्गुरु श्री गंगागिरीला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग
जगतगुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देहो निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण प्रतिपादन करतात, परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं परम पूजनीय परमदरणीय गुरुवर्य महंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादानं आणि वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परम पूजनीय परमदरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालू असलेली ही सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची 118वी पुण्यतिथी निमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच गाथा भजन काकडा आरती भोजन हरिपाठ सर्व कार्यक्रम नियमानुसार या ठिकाणी चालू आहे। परंपरेनुसार हा कार्यक्रमाचं नियोजन गंगागिरीजी महाराज संस्थान ट्रस्ट संपूर्ण असणारे विश्वस्त मंडळांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं आहे। विठ्ठल विठ्ठल गंगागिरीजी महाराजांची ही असणारी 118वी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे। महाराज, आपण ज्या परंपरेचा परमार्थ करतो, ज्या परंपरेचा परमार्थ आपण करतो ती परंपरा सामान्य नाही। ज्या परंपरेवर आपला विश्वास आहे ती परंपरा सामान्य नाही, आणि ज्या परंपरेवर आपलं प्रेम आहे, आपली भक्ती आहे, आपला विश्वास आहे ती परंपरा सामान्यांची परंपरा नाहीये। ती परंपरा आहे एक योग्याची परंपरा, ती परंपरा आहे एक वैष्णव भक्ताची परंपरा, ती परंपरा आहे एक शिवस्वरूप महात्म्यांची परंपरा, ती परंपरा आहे वारकरी संप्रदायामधले असणारे सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा, ती परंपरा आहे त्यागाची, ती परंपरा आहे वैराग्याची, ती परंपरा आहे सत्पुरुषांची ही असणारी परंपरा आहे। म्हणून या परंपरेत जे महात्म्य झाले ते साधारण नाहीये। या परंपरेशी आपण एक आपला विश्वास ज्या ठिकाणी आहे ती परंपरा, त्या परंपरेत असणारे महात्म्य सामान्य नाही। हे ब्रह्मविद्वर आणि ब्रह्मवरिष्ठ असणारे हे महात्म्य आहे, तुर्यगावस्थेपर्यंत पोहोचलेले हे महात्म्य आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून गंगागिरीजी महाराज सामान्य नाही, हरिगिरीजी महाराज सामान्य गण नाही, नाथगिरीजी महाराज सामान्य नाही, सोमेश्वर गिरीजी महाराज सामान्य नाही, गुरुवर्य महंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सामान्य नाही, आणि गुरुवर्य महंत सद्गुरु श्री महाराज सामान्य नाहीये। महाराज दिसताना ही असणारी व्यक्ती सामान्य दिसतात, परंतु सामान्य नाहीये। काय महिमा वर्णू आता पुरे वाले सामान्य नाहीये गंगागिरीजी महाराज। गंगागिरीजी महाराज कोण आहे? ब्रह्मभूताचा उद्धार करणारे सद्गुरु गंगागिरीजी महाराज आहे। पाण्याचा तूप करणारे सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आहे। पाण्यावर घोंगडी आतरून पैल तिरी जाणारे गंगागिरीजी महाराज आहे। वयाच्या 88 वर्षापर्यंत सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी हा परमार्थ उभा केला। महाराज वयाच्या 88 वर्षापर्यंत हा परमार्थ त्यांनी स्वतः केला, परमार्थ स्वतः केला आणि मग जगाला सांगितला। महाराज या संत महात्मा महापुरुषांनी केवळ परमार्थ केला नाही, या संत महापुरुषांनी केवळ परमार्थ केला नसून तो स्वतःच्या जीवनात उतरवला आणि मग जगाला सांगितला। महाराज परमार्थ आपण करतो, परंतु या परमार्थाचा आपला आणि काय संबंध आहे हे फार महत्वाचं आहे।
परमार्थ करताना अनेक दिसतात, हजारो लोक परमार्थ करतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् देतपि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माम्यति तत्त्वतः. भगवंत सांगतात, अर्जुना, हजार माणसं भक्ती करताना दिसतात, हजारो माणसं परमार्थ करताना दिसतात, परंतु सर्व असणारे लोक मला मिळत नाही, मला प्राप्त होत नाही. बहुनाम जन्मन म्हणते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभ. तो महात्मा दुर्लभ आहे जो मला प्राप्त करतो. बहुनाम जन्म न मानते, अनंत जन्माची पुण्याची सामग्री लागते, तेव्हा भगवंताची कृपा होते, संतांची भेट होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत हे सामान्य नाहीये. सद्गुरु गंगाधरजी महाराज सामान्य नाहीये. म्हणून परमार्थ करत असताना त्या परमार्थाचा आपल्या जीवनाशी किती संबंध आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून आमच्या परंपरेने जो परमार्थ आम्हाला दिला, आमच्या परंपरेने जो परमार्थ आम्हाला शिकवला, तो परमार्थ आहे निस्वार्थ परमार्थ. आणि निस्वार्थ परमार्थ जर आपण केला तरच आपल्याला त्या परमार्थापासून समाधान मिळेल, अन्यथा समाधान केव्हाही मिळणार नाही. म्हणून परमार्थ करत असताना निस्वार्थपणाने परमार्थ करावा, निस्वार्थपणाने सेवा करावी, निस्वार्थपणाने भजन करावं, ही परंपरा शिकवते. आमच्या परंपरेने काय दिलं तर आम्हाला परमार्थ कसा करावा आणि त्या परमार्थाचा आपल्या जीवनाशी कसा संबंध असावा या संत महात्म्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल म्हणून आमची परंपरा शिकवते आम्हाला निस्वार्थपणेचा परमार्थ, आणि तो परमार्थाचा आनंद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळतो सद्गुरु श्री महाराजांच्या कीर्तनातून. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा ब्रह्मवीर विद्वर आणि ब्रह्मवरिष्ठ महात्म्यांची ही असणारी पुण्यतिथी आहे, आणि त्या निमित्ताने या सप्ताहाचं नियोजन ही असणारी कीर्तन रूपी सेवा सद्गुरूच्या सांगण्यावरून माझ्याकडे आली आहे. करू त्या परमात्म्याची 2-5 मिनिट सेवा. विठ्ठल अभंग घेतला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा, परंतु वेळ फार कमी आहे. आपलं कीर्तन चालू झालं 7:40 ला, कीर्तन संपेन 8:40 ला. विठ्ठल विठ्ठल हो हो. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण सांगतात, परंतु भक्ताचं लक्षण तुकोबराय सांगत असताना या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कोणत्या भक्ताचं लक्षण सांगतात हे फार महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी कोणत्या भक्ताचं लक्षण या ठिकाणी सांगितलं, कारण भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, चतुर्विधा माम भजते माम, 4 प्रकारचे भक्त मला भजतात. अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच्या भरत ऋषभ, 4 प्रकारचे भक्त मला भजतात. मग या 4ही प्रकारच्या भक्तामध्ये तुकोबराय या अभंगामध्ये कोणत्या भक्ताचं लक्षण सांगतात या ठिकाणी प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबराय भक्ताचं लक्षण सांगतात हे ठीक आहे, परंतु या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोणत्या भक्ताचं लक्षण सांगतात हेही फार महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगायचं का, तुकोबरायांना जिज्ञासू भक्ताचं लक्षण सांगायचं का, जगद्गुरु तुकोबरायांना जिज्ञासू ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगायचं की अर्थ किंवा अर्थार्थी भक्ताचं लक्षण सांगायचं. त्याकरता आपल्याला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोणत्या भक्ताची भूमिका मांडतात हे पाहण्याकरता या 3ही भक्ताचं, या 4ही भक्ताचं लक्षण आपल्याला पाहावं लागेल. मग अर्थभक्त कुणाला म्हणावं, स्वतःच्या शरीरावर काही संकट आलं म्हणजे त्या संकटाच्या निवारणार्थ जी भक्ती केली जाते, भक्ती म्हणजे भगवंताचा धावा केला जातो, त्याला अर्थभक्त असे म्हणतात. मग द्रौपदीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, गजेंद्रचंही उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे संकट शरीरावर आल्यानंतर त्या संकटाच्या निवारणार्थ केलेली भक्ती किंवा भगवंताचा धावा याला अर्थभक्त म्हणतात. आणि या ठिकाणी तुकोबराय अभंगाच्या पूर्वार्धामध्ये काय सांगतात, भक्ताईसे जाना जे गेले भक्ताईसे जाना जे देही उदास. तुकोबराय सांगतात त्याची देहावर उदास आहे, आणि या भक्तांच्या लक्षण सांगत
सांगताना अर्थभक्ताचं लक्षण सांगताना स्वतःच्या देहावर आलेल्या संकटाच्या निवारणार्थ केलेली भक्ती म्हणजे अर्थभक्त म्हणजे तुकोबारा या ठिकाणी अर्थभक्ताचं लक्षण सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल मग तुकोबारा या अभंगामध्ये अर्थार्थी भक्ताचं लक्षण सांगतात का? तर तुकोबारा या ठिकाणी अर्थार्थी भक्ताचं सुद्धा लक्षण सांगत नाही महाराज. नावडे जन धन माता पिता, ज्याला जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, मानही आवडत नाही, सन्मानही आवडत नाही, अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षाही नाही, म्हणजेच तुकोबारा या ठिकाणी अर्थार्थी भक्ताचं लक्षण सुद्धा या अभंगामध्ये सांगत नाही. तर मग जगद्गुरु तुकोबारा जिज्ञासू भक्ताचं लक्षण या ठिकाणी सांगतात का? तर तुकोबारा जिज्ञासू भक्ताचं सुद्धा लक्षण या ठिकाणी सांगत नाही. कारण तुकोबारा जिज्ञासू भक्ताचं लक्षण का सांगत नाही? तर जिज्ञासा म्हणजे काही अंतकरणाची वृत्ती शिल्लक आहे. अंतकरणाच्या वृत्तीमध्ये ध्येय ध्याता ध्यान ही असणारी त्रिपुटी अजून शिल्लक आहे. त्याची निवारण झाल्यानंतर म्हणजे भगवंत भेटावं ही इच्छा शिल्लक आहे. तुकोबारा सांगतात गेले आशा पाश निवारुनी, कोणत्याही प्रकारची आशा आणि पाश म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा आणि वासना शिल्लक राहिली नाही, परंतु जिज्ञासू भक्ताच्या लक्ष अंतकरणामध्ये देवाला भेटण्याची जिज्ञासा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे तुकोबारा जिज्ञासू भक्ताचं लक्षण सांगत नाही. परमार्थाकरता जिज्ञासा महत्वाची आहे. कारण अंतकरणामध्ये जिज्ञासा उद्भूत होत नाही तोपर्यंत माणसाला देवाच्या विषयाची जिज्ञासा, देवाला भेटण्याची जिज्ञासा जोपर्यंत अंतकरणामध्ये उद्भूत होत नाही तोपर्यंत मनुष्य भक्ती करणार नाही. जिज्ञासू फार महत्वाचे आहे महाराज. किती जिज्ञासा असावी? गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज दृष्टांत सांगत असे. किती अंतकरणामध्ये तळमळ असावी, किती जिज्ञासा असावी. 2 असणारे शिष्य एका गुरुकडे होते शिकण्याकरता. 12 वर्ष गुरुच्या आश्रमामध्ये सेवा केली, साधना केली, भजन पूजन केला, वेद अध्ययन केले. आणि गुरुला एक दिवस विचारलं की महाराज आम्हाला देवाची प्राप्ती केव्हा होईल? सांगितलं उत्तर दिशेला जावं. त्या ठिकाणी उत्तर दिशेला बद्रिकाश्रमामध्ये 2 प्रकारचे झाड आहे. एक आहे चिंचीचं झाड आणि एक आहे वडाचं झाड. दोन्ही झाडाच्या सावली खाली बसून तुम्ही तपश्चर्या करा म्हणजे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. दोघांनीही हातामध्ये कमांडूल घेतलं, कमरेला लंगोट लावली, डोक्यावर जटा बांधल्या आणि निघाले महाराज उत्तर दिशेला. उत्तर हिंदुस्थानामध्ये बद्रिकाश्रमामध्ये त्या ठिकाणी ते पोहोचले. दोघही तपश्चर्याला, साधनेला, भजनाला बसले. भजनाला बसले असताना त्या ठिकाणी आपल्याला देवाची प्राप्ती केव्हा होईल हा प्रश्न त्या ठिकाणी अंतकरणामध्ये सतत घोळत होता. गुरुने सांगितलं देवाची प्राप्ती होईल म्हणून दोघही 2 झाडाच्या सावलीखाली तपश्चर्याला बसले. परंतु तेवढ्यात त्या ठिकाणी नारद महर्षींची स्वारी आली. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आकाश मार्गाने जात असताना हे 2 शिष्य तपश्चर्याला बसले म्हणून नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि दोघांनी नारद महर्षींचं दर्शन घेतलं. श्री संताचे पायी माथा चरणावरे साष्टांग करी दंडवत वंदना केली. महाराज आम्हाला परमात्म्याची प्राप्ती केव्हा होईल? ज्याला नारद महर्षी भेटले त्याला देव भेटला. वाल्मिक ऋषीला नारद महर्षीची भेट झाली तर वाल्मिक ऋषीला सुद्धा प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषींनी रामायण लिहून ठेवलं. नारद महर्षी ध्रुव बाळाला भेटले तर अवघ्या 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती ध्रुव बाळाला झाली. नारद महर्षी प्रल्हादाला भेटले तर भगवंताला स्वतः त्या असणाऱ्या खांबामधून प्रगट व्हावं लागलं, नरसिंह रूप धारण करावं लागलं. ज्याला नारद महर्षी सारखे संत महात्मे महापुरुष भेटले त्याला देवाची प्राप्ती होते. महाराज विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षींच्या चरणावर नतमस्तक होऊन त्या दोन्ही शिष्यांना वंदना केली आणि दोघांनीही एकच प्रश्न केला की महर्षी आम्हाला देव केव्हा मिळेल? नारद महर्षींनी सांगितलं महाराज जो पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करण्याकरता, साधना करण्याकरता बसला होता त्याला नारद महर्षींनी सांगितलं की या पिंपळाचे संपूर्ण असणारे पान जेव्हा गळतील तेव्हा तुला देवाची प्राप्ती होईल. याने विचार केला, त्या पिंपळाच्या झाडाकडे बघितलं. महाराज ह्या असणाऱ्या संपूर्ण पिंपळाचे पान केव्हा गळायचे आणि मला देव केव्हा भेटायचा? आपलं असणार आसन
बगलेत घेतला, कमंडूल हातात घेतला आणि घराचा रस्ता धरला महाराज. दुसऱ्याने विचारला, मला देवाची प्राप्ती केव्हा भेटेल? नारद महर्षीने उत्तर दिलं की या चिंचाचे असणारे संपूर्ण पानं जेव्हा गळतील तेव्हा तुला देवाची प्राप्ती होईल महाराज. याने विचार केला. नारद महर्षींचा शब्द आणि सद्गुरूचा शब्द, सद्गुरूच्या वचनावर अत्यंतिक विश्वास, श्रद्धा असे म्हणतात. श्रद्धा जर असेल, साधूने सद्गुरूने सांगितलेलं आहे देवाची प्राप्ती होईल, नारद महर्षींनी सांगितलं देवाची प्राप्ती होईल, पण केव्हा? चिंचाचे संपूर्ण पाने जेव्हा गळतील तेव्हा देवाची प्राप्ती होईल. हा तर थै थै नाचायला लागला महाराज. याच्या अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा उद्भूत झाली आणि त्या तीव्र जिज्ञासेने तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर या धर्तीवर अवतीर्ण झाला आणि दर्शन दिलं. चिंचाचे पान सुद्धा गळण्याची गरज नाही महाराज. अंतकरणामध्ये जिज्ञासा पाहिजे, केव्हा तो पांडुरंग मला भेटेल. म्हणून परमार्थामध्ये जिज्ञासा फार महत्वाची आहे. जिज्ञासाला उत्पन्न करण्याकरता अंतकरण शुद्ध बनावा लागेल, सात्विक बनावा लागेल. आणि सात्विक अंतकरण बनण्याकरता आपला आहार सात्विक पाहिजे, आपला विहार सात्विक पाहिजे, आपला विचार सात्विक पाहिजे, आपला आचार सात्विक पाहिजे. जर सर्व गोष्टी सात्विक असेल तर अंतकरण सुद्धा एक दिवस सात्विक बनेल आणि या सात्विक अंतकरणामध्ये स्वरूपाविषयाचं ज्ञान प्राप्त होईल. उत्कट अशी जिज्ञासा निर्माण होईल आणि या जिज्ञासेतून त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी जिज्ञासू भक्ताचं लक्षण सांगत नाही, कारण अंतकरणामध्ये देवाला भेटण्याची इच्छा आहे आणि या ठिकाणी देहावर उदास आहे आणि अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये. अशा प्रकारची अवस्था तुकोबाराय त्या भक्ताची सांगतात. म्हणजेच या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात. विठ्ठल विठ्ठल मग ज्ञानी भक्ताचं तुकोबाराय लक्षण सांगताना ज्ञानाची अवस्था सांगत असताना तर ज्ञानी कुणाला म्हणावं? मल विक्षेप आवरण आदी दोषाची निवृत्ती होऊन सद्गुरूच्या असणाऱ्या सेवेने अंतकरण शुद्ध बनवून आणि त्या परमात्मे विषयाचं ज्ञान अंतकरणामध्ये होऊन स्वरूपाविषयाचं ज्ञान अंतकरणामध्ये जेव्हा झालं तेव्हा त्याला ज्ञानी म्हणतात महाराज. तेची पुण्यवंत तेची परोपकारी, 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 तेची पुण्यवंत तेची परोपकारी. विटाळ अखंड सोहळी. अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विटाळ राहिला नाही. अंतकरण शुद्ध झालं, स्वरूपाविषयाचं ज्ञान झालं. स्वरूपाविषयाचं ज्ञान, परम अर्थ, परमार्थ म्हणजे काय? कपाळाला गंध लावला म्हणजे परमार्थ का? माळ घातली म्हणजे परमार्थ का? पंढरची वारी केली म्हणजे परमार्थ का? एका साधूचं वाक्य आम्ही वाचलं होतं. ही परमार्थ म्हणजे काय? जीवनाचा परम असा अर्थ ज्याला कळालं त्याला परमार्थ म्हणतात. जीवनामध्ये असणारा अर्थ ज्याला गुह्य असं ज्याला कळालं त्या तो मनुष्य परमार्थी.
तो असणारा व्यक्ती परमार्थिक. मग गुह्य काय आहे तर मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, चित्त म्हणजे मी नाही, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही, पंच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही, पंच महाभूत म्हणजे मी नाही, पंच तन्मात्रा म्हणजे मी नाही. तर मी कोण आहे, मी कोण आहे हे कळणं म्हणजे परमार्थ. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायुः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. मी कोण आहे, मी सचिदानंद स्वरूप आहे. मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी भोज्य नाही, मी भोजन नाही, मी माता नाही, मी पिता नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी मृत्यू नाही, मी जन्म नाही. तर मी कोण आहे, निर्विकल्पो निराकार रूपो. मी निर्विकल्प स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याचा अंश आहे. ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि करिष्यति. त्या परमात्म्याचा अंश म्हणजे मी आहे. संसार म्हणजे मी नाही, घर म्हणजे मी नाही, प्रपंच म्हणजे मी नाही. प्रपंच विषयाची आसक्तीचा त्याग केल्यानंतर अशा प्रकारची अवस्था जी होते त्याला ज्ञानी भक्त असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुकोबरा या ठिकाणी ज्ञानी भक्ताची भूमिका मांडतात. ज्ञानी भक्त म्हणजे ज्याला स्वरूपाविषयाचं ज्ञान झालं. ज्ञानाच्या सप्त भूमिका योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या. ज्ञानाच्या सप्त भूमिका योग वशिष्ठ ग्रंथामध्ये सांगितल्या. प्रभू रामचंद्राला उपदेश करत असताना वशिष्ठ ऋषींनी जो उपदेश केला, ज्ञानाच्या सप्त भूमिका सांगत असताना ज्ञानाच्या सप्त भूमिका शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असांसक्ती आणि पदार्थ भाविनी आणि तुर्यागा नावाची शेवटची असणारी भूमिका. आणि त्या तुर्यागा अवस्थामध्ये सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज विचरण करतात. विठ्ठल विठ्ठल सत्वापत्ती, असांसक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यागा नावाची ज्ञानाची भक्ताची शेवटची भूमिका म्हणजे तुर्यागा. आणि या तुर्यागा अवस्थेमध्ये सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज विचरण करतात. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, सद्गुरु गंगागिरीजी महाराज विचरण करतात. महाराज अनुहत धोनी नागा, अनुहत धोनी नागा, आतो कमला परम पदा, हे कमला परम पदा, आउन मने तोर्या बेनोद, आउन मनी तोर्या विनोद, संग संग डोलत से ज्ञानाच्या सप्त भूमिका सांगत असताना आणि सांगायचं तात्पर्य आहे की या सप्त भूमिका पैकी तुकोबराच्या भक्ताचं लक्षण सांगतात.
म्हणजे तुकोबराय ज्ञानाच्या सप्तभूमिका म्हणजे ज्ञानाच्या असणाऱ्या सप्त या पायऱ्या, आणि या पायऱ्यावर कोणत्या पायरीवर आपण उभा आहोत हे आपल्याला बघायचं आहे, परंतु वेळ फार कमी आहे. म्हणजे तुकोबराय या अभंगामध्ये कोणत्या प्रकारचं भक्ताचं लक्षण सांगतात. मग आपल्याला हेही पाहायचं आहे की शुभेच्छा असणाऱ्या भक्ताचं लक्षण तुकोबराय सांगतात का सुविचारणा असणाऱ्या भक्ताचं लक्षण सांगतात का तनुमानसा सत्वांपत्ती किंवा असंशक्ती किंवा पदार्थ भाविनी का तुर्यगावस्थेचं लक्षण या ठिकाणी तुकोबराय सांगतात. मग शुभेच्छा म्हणजे काय, अंतकरणामध्ये परमार्थाविषयी चांगली शुभ असणारी इच्छा निर्माण होणे म्हणजे शुभेच्छा. तनुमानसा सुविचारणा म्हणजे चांगल्या परमार्था विषयाचे सात्विक असणारे विचार अंतकरणामध्ये उद्भूत होणं म्हणजे सुविचारणा. तनुमानसा अंतकरणामध्ये तनाविषयी असणारी जी मानसा आहे ती खत्म होणं म्हणजे तनुमानसा. सत्वांपत्ती सात्विक अशी असणारी वृत्ती होणं म्हणजे सत्वांपत्ती. असंशक्ती आता संपूर्ण असणाऱ्या प्रपंच विषयाची आसक्तीचा त्याग होणं, अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्त शिल्लक न राहणं म्हणजे असंशक्ती. आता पदार्थ भाविनी अंतकरणामध्ये पदार्थ शिल्लक आहे महाराज, अंतकरणामध्ये पदार्थ शिल्लक आहे म्हणजे ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी शिल्लक आहे. समाधी पर्यंत पोहोचतो परंतु त्या समाधीतून पुन्हा उत्थान होतं म्हणजे पदार्थ भाविनी. समाधीत आहे ध्येय ध्यानाध्याता ही त्रिपुटी त्याची शिल्लक आहे म्हणजे तो पदार्थ भाविनी असणाऱ्या अवस्थेमध्ये तो आहे, परंतु तुर्योग अवस्था म्हणजे आता त्रिपुटी शिल्लक राहिली नाही. रात्रंदिवस असणारा तो समाधीमध्ये आहे त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ती अवस्था सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांची होती महाराज तुर्यगा. कारण महाराज कीर्तनामध्ये उभं असताना विचारायचे कोणता अभंग घेतला, म्हणजे महाराजांना ही का माहिती नव्हतं का आपण कीर्तनाला उभा आहोत आणि कोणता अभंग घेतला. म्हणजे ही जी अवस्था आहे ती ज्ञानाची असणारी शेवटची जी अवस्था म्हणजे तुर्यगा अवस्था. आणि त्या तुर्यगा अवस्थेमध्ये असणारे जे भक्त आहे त्या भक्ताचं लक्षण तुकोबराय या अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. भक्त ऐसे झाला
एक एक हे महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचे असणारे हे असणारे सर्व लेकर आहोत. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांचे हे सर्व लेकर आहोत म्हणून आणि मी त्यांच्यामध्ये असणारा सर्वांचा असणारा छोटासा एक बाळ आहे म्हणून हे सर्व विद्वान आहे, कलाकार आहे, भजनी आहे. मला स्वराचं सुद्धा ज्ञान नाहीये महाराज, परंतु ही सर्व मंडळी आहे म्हणून बोलण्याचं धाडस केलं. पहिल्यांदा दबाव आला होता भाऊ माझ्यावर, परंतु सद्गुरु गंगागिरीजी महाराज आहे संताने सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापिलिया. हे संत महात्मे महापुरुष काहीच्या काही आहे. सांगायचं तात्पर्य भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विठोबा रखुमाई. भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे भगवंतापासून विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणतात. जे भगवंतापासून विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणतात. अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही त्याला भक्त म्हणतात. अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही त्याला भक्त म्हणतात. अंतकरणामध्ये संतुष्ट आहे सर्व त्याला भक्त म्हणतात. हे भक्ताचे लक्षण 12व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेले आहे, परंतु एवढा वेळ नाही महाराज. ज्ञानाच्या सप्तभूमिकावर बोलण्याकरता पुरेसा वेळ नाही. ते बोलण्याकरता 2 तासही कमी पडतील महाराज, परंतु आपली वेळेची मर्यादा आहे म्हणून आपली वेळ झालेली आहे. अभंग म्हणून 5 मिनिटं अजून बाकी आहे म्हणतात. म्हणजे अजून आपल्याला 5 मिनिटं बाकी आहे. आणि 1 तास उरला खटवंग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्याला क्षण राहिला बाकी त्याने भाग्यदशा प्राप्त करून घेतली. आपल्याला 5 मिनिटं आहे. विठ्ठल 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 महाराज. जोपर्यंत आसक्ती जात नाही तोपर्यंत भक्त होत नाही महाराज. आणि ती आसक्ती भगवंतावर आसक्त व्हा. प्रपंचावर आसक्त होण्यापेक्षा भगवंतावर आसक्त व्हा. आणि जर प्रपंच विषयाची आसक्तीचा त्याग होत नसेल तर त्या प्रपंच विषयाची असणारी आसक्ती जशाची तशी घ्या आणि परमार्थावर आसक्त व्हा. भगवंत सांगतात मया आसक्त मनः पार्थ योगमिंजन मदाश्रयः असंशयं समग्रं मम यथा नस्यसि तच्छृणु. भगवंत सांगतात अर्जुना माझ्यात आसक्त हो, मला शरण ये. कारण सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. मी तुला मोक्ष देईन. कारण तू सर्व धर्मानं जर मला शरण आला तर मी तुला मोक्ष देईन. आणि तो परमात्मा मोक्ष देण्याकरता उदार आहे महाराज. भगवंत उदार आहे. भगवंता करता डोळ्यातून एक अश्रू काढाल तर तो भगवान परमात्मा हजारो अश्रू डोळ्यातून काढेल. भगवंता करता एक पाऊल चालाल तर तो भगवंत आपल्याकडे हजारो पावले चालतील. तो भगवंता करता आपण जर एक दाना भगवंताला समर्पित केला तर हजारो दाने तो भगवंत आपल्याला देईल. परंतु दान करण्याची किंवा त्या भगवंता करता कर्म करण्याची आपल्या अंतकरणामध्ये काय पाहिजे? इच्छा पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. भक्त कुणाला म्हणावं? जब तक जगत में नाता है तब तक भक्त न कोय. नाता तोडे
जगाविषयी असणारं नातं जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत भगवंताशी नातं जुडत नाही. म्हणून प्रपंचावर कनेक्ट होण्यापेक्षा, प्रपंचाला संपर्कात राहण्यापेक्षा त्या भगवंताशी संपर्क व्हा, त्या भगवंताशी कनेक्ट व्हा. महाराज संततेची एक झाड आवडते नारायण, आवडते नारायण, आवडते नारायण, आवडते नारायण, आवडते नारायण. त्या संतांना देव आवडतो, नारायण आवडतो महाराज. आणि ज्यांना देव आवडतो त्याचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांना देव आवडतो, प्रपंच ज्यांना आवडत नाही, ज्यांना देव आवडतो. कारण पवित्र सोहळी तिची एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेम भाव, त्यांच्या जवळ देव आहे महाराज. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. देव त्यांच्या जवळ उभा आहे, देव त्यांच्या जवळ उभा आहे. जे संत आहे, जे महात्मे आहे, जे महापुरुष आहे, जे भक्त आहेत, जे ज्यांनी देवाशी कनेक्ट केलेला आहे त्यांच्या जवळ देव आहे. जो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर त्यांच्या जवळ आहे महाराज. ज्याने हे विश्व निर्माण केलं, एकले न कंठेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्ने वो, आईचा लागविया माया सूत्रधारी एकला एकेटची झाला नानाकारी, स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी त्वहा नंद नंदन सये ब्रह्माल ब्रह्मचारी हो, याची नाभी कमळी जन्म चतुरांना, याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा. ज्याचं तेज या सूर्यामध्ये आहे, ज्याचा द्रवपणा समुद्राचा द्रवपणा ज्याचा आहे, असा असणारा परमात्मा त्यांच्या जवळ आहे. ज्यांनी देवाशी कनेक्ट झाले, देवाच्या असणाऱ्या भजनामध्ये रंगले महाराज, वेडे झाले. लावी मना पिसे गोविंदाचे, अविनाश करी आपुलिया आईसे. अविनाश असणारं तत्व आपलं करायचं आणि त्या मनाला त्या भगवंताच्या भजनामध्ये वेडा करायचं महाराज. म्हणून संताचं लक्षण नारंगीजी महाराज सांगतात, कोची शिष्टा क्वचित भ्रष्ट, क्वचित भूत पिशाचवत, नाना रूप धरानी योगी विचरंती महितले. कधी शिष्टासारखे राहतात, कधी भ्रष्टासारखे राहतात, कधी विद्वानासारखे आचरण करतात, कधी वेड्यासारखे फिरतात महाराज. अशा प्रकारची जी अवस्था आहे ती अवस्था येण्याकरता भगवंताचं भजन करावं लागेल. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाये तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. आनंद झाला त्या परमात्म्याचं भजन करा. रात्रंदिवस भजन केलं, त्या भगवंताशी कनेक्ट झाला तर अशा प्रकारची अंतकरणाची अवस्था होईल महाराज. अशी अवस्था झाली तुम्ही म्हणाल महाराज मग याकरता संन्यास घ्यावा लागेल, याकरता आम्हाला ब्रह्मचारी व्रत पालन करावे लागेल. प्रपंचामध्ये अशी अवस्था होणार नाही. होईल महाराज. अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा असेल तर अशा प्रकारची अवस्था सुद्धा होईल. त्याकरता भजन करा. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं महाराज. म्हणून भगवंताला प्रश्न केला, संन्यास म्हणजे काय? काय संन्यास म्हणजे? ज्ञानोबराय सांगतात, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, मी आणि माझापणा संपला तिथे त्याला संन्यास म्हणतात. अर्जुनाने प्रश्न केला 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला, संन्यास असते महाभाव तत्वम इच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक्येशी निषूदन. भगवंता, त्यागी आणि संन्यासी म्हणजे काय? संन्यासी आणि त्यागी म्हणजे काय? संन्यास काम्यानम कर्मणम न्यासम संन्यासम कोविदुः. काम्य कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यासी आणि काम्य कर्माच्या फलाचा त्याग करणं म्हणजे त्यागी. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ, ग्रस्ती आणि संन्यास या चारीही आश्रमाचा संबंध भगवंताशी आहे. परंतु कोण मनुष्य कोणत्या आश्रमामध्ये हे महत्वाचं नसून तो मनुष्याची अवस्था काय आहे ते फार महत्वाचं आहे. मग एखादा संन्यासी असेल आणि तो शूद्रासारखं आचरण करत असेल किंवा ग्रस्त आश्रमाचं आचरण करत असेल तर, एखादा ब्रह्मचारी असेल, ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहून तो ग्रस्त आश्रमाचं आचरण करत असेल तर, एखादा वानप्रस्थी आहे आणि तो ब्रह्मचारी आश्रमाचा किंवा वानप्रस्थी असून सुद्धा ग्रस्त आश्रमाचं आचरण करत असेल तर, त्याकरता महाराज आश्रम महत्वाचा नसून आश्रमामध्ये आपण आहोत, परंतु त्या आश्रमामध्ये राहत असताना आपली कोणती अवस्था आहे. म्हणून संन्यास आश्रमामध्ये राहत असताना सुद्धा आपण भगवंताशी कनेक्ट का आहोत का?
आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक भावना आहे का? आपल्या काम क्रोधावर आपण विजय मिळवलेला आहे का? अंतःकरणामध्ये सात्विक भावना किंवा सात्विक विचार आहे का? भक्ती करणं म्हणजे भगवंताशी कनेक्ट होणं म्हणजे भक्ती करणं, आणि ती भक्ती जगाला न सांगता त्या भक्तीशी आपला काय संबंध आहे हा असणारा परमार्थ सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी आपल्याला सांगितला. त्या असणाऱ्या परमार्थाचा मार्ग आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण परमार्थ करायचा आहे महाराज. किंवा आपण व्यासपीठावर बोलत असताना या ठिकाणी संपूर्ण असं काही बोलतो, वेदांत बोलतो, परमार्थ बोलतो, पण त्या परमार्थाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? म्हणून परमार्थ करत असताना या परमार्थाचा जीवनाशी काय संबंध हे जर बघायचं असेल तर सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांचं उदाहरण आहे. ते त्यांच्या आचरणातून, त्यांच्या क्रियेतून आपल्याला दाखवून देतात की परमार्थ करायचा कसा, गुरुसेवा करायची कशी, त्याग म्हणजे काय, सक्तीचा त्याग म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर त्यांचं जीवन चरित्र आपण बघावं, नवे त्यांची असणारं कर्म आपण बघावं. गुरुसेवा म्हणजे काय, संपूर्ण गुरुला शरणंगती म्हणजे काय, असक्तीचा त्याग म्हणजे काय, असूनही त्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे त्यागी होय महाराज. गुरुवर्य महाराजांची एक अवस्था आहे आसक्तीचा त्याग. ब्रह्मण्यधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति हलिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवं भसा. ज्याप्रमाणे कमळ पाण्यावर असतं परंतु त्या पाण्यावर असूनही त्या कमळाचा त्या पाण्याशी काळी मात्रही संबंध नाही, त्याचप्रमाणे सद्गुरूची अवस्था आहे महाराज. तुमच्या आमच्यामध्ये राहतात, सकाळी उठून कार्यक्रमाला जातात, कार्यक्रमालाही तुमच्यातच असतात, कार्यक्रम झाल्यानंतर आमच्यात असतात, परंतु तुमच्या आमच्यात राहूनही सुद्धा ते विरक्त आहे आणि विभक्त आहे महाराज. म्हणून ही असणारी ऐश्वर्य संपत्ती जरी प्रारब्धानुसार किंवा गुरुच्या कृपेने मिळाली असली तरीही त्यांची अवस्था आहे महाराज आसक्ती रहित जीवन त्यांचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरांनी या ठिकाणी भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. त्यांना माता पिता आवडत नाही, त्यांना जनधन आवडत नाही. संपूर्ण आसक्तीचा त्याग त्यांनी केला आणि अंतकरणाची अवस्था शुद्ध सात्विक बनून त्या भगवंताला, त्या सद्गुरूंना ते संपूर्ण शरणांगत झाले. अशा प्रकारची अवस्था या संत महात्म्या महापुरुषांची भक्तांची आहे. म्हणून त्यांना माता पिता आवडत नाही, त्यांना जनधन आवडत नाही आणि अशा प्रकारची अवस्था असल्यामुळे त्यांचा देव मागे पुढे त्यांचा सांभाळ करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. कोणत्याही प्रकारचं त्यांना संकट जरी आलं तर तो भगवान परमात्मा त्यांच्या मागे पुढे राहून सांभाळ करतो. आणि तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की एखाद्याने सत्कर्म करत असताना जरी नरकाची भीती जरी घातली तरी तो असणारा भक्त आपलं सत्कर्म सोडित नाही. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे सत्य कर्मवारे साय तुका म्हणे सत्य कर्मवारे साय कर्मवारे साय कर्मवारे
पिता नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. पहा महाराज, या ठिकाणी एक मजा आहे की तुकोबारा या ठिकाणी सांगतात तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा भक्ताचं लक्षण सांगतात का? सांगतात का? झोपले काय सगळे? तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. तुकोबारा पहिल्या चरणात सांगतात भक्ताईसे जाना जे देही उदास गेले पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेदी. इथपर्यंत ठीक आहे, पण तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. परंतु महाराज या ठिकाणी तुका म्हणे सत्य सत्य कर्म करत असताना ज्याप्रमाणे प्रल्हादजीला ज्या यातना दिल्या त्या नरकावत आहे. ज्या यातना जीवात्म्याने पाप कर्म केल्यानंतर नरकामध्ये ज्या यातना दिल्या जातात त्या यातना प्रल्हादच्या जीवनामध्ये प्रल्हादजीला दिल्या गेल्या तरीही प्रल्हादजी स्वतःच्या सत्कर्मापासून बाजूला सरकले नाही. म्हणजे भक्ताला जरी नरकासारख्या यातना जरी दिल्या गेल्या किंवा झाल्या तरी तो भक्त आपलं आचरण किंवा भक्ताचं जे आपलं लक्षण आहे, जी भक्ती आहे ती सोडित नाही. नरकासारख्या यातना दिल्या तरीही सत्कर्म सोडित नाही. त्याला काय म्हणतात? भक्त म्हणतात. म्हणजे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा सद्गुरु श्री महाराजांच्या चरणी समर्पित करून महाराज जे काम सांगितलं, जी सेवा सांगितली, जी चाकरी सांगितली, सेवकाने विचारू नये काय करायचं. जे सद्गुरु सांगतील किंवा जे मालक सांगतील ते सेवकाने करायचं असतं. म्हणून ही असणे तोडकी मोडकी असणारी जी सेवा आहे, जे पुष्प आहे, शब्दरूपी असणारे हे सुमन आहे, ते माझ्या सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरण कमलावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल.